मी जानवी सावंत, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रोफेसर डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सर। कार्यक्रमात आपलं स्वागत। तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया हे मुख्यतः ॲलोपॅथी डॉक्टर आणि ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट आहेत। डॉक्टर लोहिया हे इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे चेअरमन असून वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे व्हाईस चेअरमन आहेत। डॉक्टरांनी अनेक देशांचे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून दौरे केलेत। ते कोविड टास्क फोर्स आयुष महाराष्ट्रचे मेंबर आहेत। डॉक्टरांना बेस्ट ॲक्युपंक्चर टीचर अवॉर्ड, फिजिशियन ऑफ द सेंचुरी अवॉर्ड तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। सर, सुरुवातीलाच माझा प्रश्न की एकतर तुम्ही स्वतः ॲलोपॅथीचे डॉक्टर आहात, मग ॲक्युपंक्चर कडे कसे वळलात? मी एकटाच नाही, माझी पत्नी, माझे दोन्ही मुलं, आम्ही सगळेच ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत। 10 वर्ष मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस केली। माझं ऑपरेशन बाळांपचं हॉस्पिटल होतं, प्रॅक्टिस खूप चांगली होती। ॲलोपॅथी प्रॅक्टिसमध्ये पैसे मिळाले पण मानसिक समाधान मिळालं नाही। मला नेहमी वाटायचं की आपण फक्त लक्षणांचा उपचार करतोय, रोगाच्या मुळाचा करत नाही। त्यामुळे पेशंट कायमस्वरूपी नीट होत नाही आणि त्याला जन्मभर औषध घ्यावं लागतं। त्यामुळे मी ॲक्युपंक्चरकडे वळालो। निश्चितच, पण मग इतर उपचार पद्धतीपेक्षा ॲक्युपंक्चरचे विशेष फायदे काय आहेत? ॲक्युपंक्चरचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा मी जे आता बोललो की ॲक्युपंक्चरमध्ये ॲक्युपंक्चर जर तज्ज्ञ असेल डॉक्टर, तर तो रोगाचं मूळ काढू शकतो, मूळ शोधून काढू शकतो आणि रोगाच्या मुळाचा उपचार करू शकतो। त्यामुळे रोग कायमस्वरूपी नीट होतो आणि औषधं आम्ही हळूहळू कमी करून बंद करू शकतो, पहिला फायदा। दुसरा फायदा की इतर उपचार पद्धतीच्या मानण्याने याच्यामध्ये अनावश्यक तपासण्याचा खर्च आम्ही टाळू शकतो। नाही तर आजकाल काय झालं, 80% ह्या तपासण्या विनाकारण केल्या जातात, याचा काही संबंध। याच्यात फक्त पेशंटची आम्ही जीभ पाहतो, नाडी पाहतो, काही लक्ष, काही नख पाहतो, काही प्रश्न विचारतो आणि आमच्याकडे लेटेस्ट टेक्निक आहे ॲक्युग्राफ। आम्ही कॉम्प्युटरवर पूर्ण बॉडी चेक करतो, म्हणजे एकाच तपासणीचा आमचं पूर्ण चेकअप होऊन जातो बॉडीचा। त्यामुळे पेशंटचा खर्च खूप वाचतो। निश्चितच। आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा, याच्यात औषध काहीच नाही आहे, त्यामुळे औषधाचे दुष्परिणाम नाही। मी स्वतः ॲलोपॅथीवाला आहे। ॲलोपॅथीचं आम्ही जे औषध देतो हे केमिकल असतात आणि केमिकलच्या सेवनामुळे किडनी आणि लिव्हर दोन्ही डॅमेज होऊ शकतं आणि पेशंटला बरेच कॉम्प्लिकेशन येतात नंतर। याच्यात काही साईड इफेक्टच नाही आहे, एकदम झिरो। अगदी जसं तुम्ही म्हणालात, औषध काहीच नाहीये। आपल्याला साधी डोकेदुखी झाली तरी आपण गोळी घेतो, आपल्याला सवय असते। विना औषध उपचार कसे काय शक्य आहेत? हा प्रश्न चांगला आहे, कारण डॉक्टरच्या दवाखान्यावर जो बोर्ड असतो त्याच्यावर लिहिलं असतं दवाखाना, म्हणजे दवा खाल्ल्याशिवाय तुम्ही नीट होऊ शकत नाही, आमच्या मेंदूत घुसवलं गेलेलं आहे। ॲक्युपंक्चर शास्त्राप्रमाणे आपलं शरीर स्वतःच आपल्याला नीट करतं। आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती असते, प्रतिकारशक्ती आपण ॲक्युपंक्चरने वाढवू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला कुठलं म्हणजे इन्फेक्शन होणार नाही किंवा काही होणार नाही। दुसरं मी जे सांगितलं की रोगाचं मूळ शोधून काढू शकतो। ॲक्युपंक्चर शास्त्राप्रमाणे आपल्या शरीरामध्ये 14 मेरिडियन असतात। जसं पाईपलाईनमधून पाणी वाहतं तसं या मेरिडियनमधून आपल्या शरीरातील ऊर्जा, एनर्जी वाहत असते आणि काही कारणाने ती ब्लॉक झाली तर पुढे ऊर्जा जात नाही, आधी ब्लॉक होते, जमा होते आणि त्यामुळे पेन आणि पॅरालिसिस सारखे विकार होतात। जसं एखादा गटर ब्लॉक झालं तर आपण काय करतो, मॅनहोल उघडतो, एक काठी घालून तो कचरा काढतो की पाणी सुरळीत वाहतं। तसं अशा ह्याच्यामध्ये आम्ही ॲक्युपंक्चर पॉईंट, आपल्या शरीरावर ॲक्युपंक्चर पॉईंट जे असतात हे मॅनहोल सारखे असतात, तिथून आम्ही एक छोटी निडल असते, ही निडल दिसणार पण नाही, खूप बारीक निडल आहे। तर ॲक्युपंक्चर पॉईंटमधून आम्ही निडलमध्ये घालतो आणि जसं आपण मॅनहोलमधून काठी घालून हलवतो कचरा निघतो, तसं आम्ही सुई घालतो। ही सुई त्याला असं फिरवतो आणि तो कचऱ्यामध्ये जे काही ऑब्स्ट्रक्शन ते निघून जातं। हां, दुसरं पेन पॅरालिसिस याच्याने आम्ही नीट करतो। पण बाकी जे याला आम्ही सिस्टमिक डिसऑर्डर म्हणतो, म्हणजे हार्ट आहे, किडनी, लिव्हर, डोळे, कान यांचे जे आजार असतात ते पंचमहाभूतातल्या बिघाडामुळे असतात, इम्बॅलन्समुळे। तर आम्ही तुम्हाला सांगितलं मी की कॉम्प्युटर चेक करतो, त्याच्यात आम्हाला कुठे बिघाड ते कळतं आणि ॲक्युपंक्चर पद्धतीने आम्ही ते बॅलन्स करू शकतो, रोग मुळापासून नीट होतो। असे बरेच फायदे इतर याच्यापेक्षा। अगदीच जसं तुम्ही म्हणालात रोगाच्या मुळामध्ये आपण शिरता, तर ॲक्युपंक्चर मध्ये नेमकं रोगाचं निदान कसं केलं जातं? मी तुम्हाला सांगितलं ना, पेशंटची जीभ पाहतो, नख पाहतो,
नाडी परीक्षा करतो आणि कॉम्प्युटर चेक करतो. आम्हाला मूळ कळतं रोगाचं. त्यासाठी ॲक्युपंक्चर हा करणारा हा तज्ज्ञ पाहिजे, तरच कळतं, नाही तर नाही. अगदीच. इतकं सोपं शास्त्र नाही आहे. बरोबर. बऱ्याच वेळा आपण बघतो अर्धांग वायू होतो, चेहऱ्याला लकवा मारतो, चेहरा वाकडा होतो. ॲक्युपंक्चर मध्ये याच्यावर उपचार आहे का? लकवा म्हणजे ज्याला आम्ही ॲलोपॅथीत हेमिप्लेजिया म्हणतो. ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, कोणाशी भांडण झालं किंवा गोळी घ्यायची विसरले, तर मेंदूमध्ये जी छोटी आर्टरी असते, मेनिंजियल आर्टरी, ती रप्चर होते आणि मेंदूचा रक्तस्राव होतो. किंवा आपल्या ह्याच्यामध्ये रक्तामध्ये कधी गुठळी तयार होते आणि ती कुठेतरी जाऊन मेंदूत ब्लॉक करते आणि मग अपोजिट साईड, इकडे जर ब्लॉक झाला तर उजवी बाजू जाईल, उजवीकडे झाला तर डावी जाईल. हा पेशंट जर आमच्याकडे लगेच आला 2-4 दिवसात, 1 आठवड्यात, तर एका आठवड्यात कमीत कमी 90% नीट होतो. खूपच चांगला इलाज आहे. पण जर उशिरा आला, 5 महिन्याने आला, 1 वर्षाने आला, तर तो फायदा होतो, पण फायदा रिलेटिव्हली कमी होतो आणि वेळ थोडा जास्त लागतो. पण लगेच आलं तर लगेच फायदा होऊ शकतो. 2 दिवसात आलं तर 2 दिवसात 90%. काय हा झाला हेमिप्लेजिया, जो खूप कॉमन आहे. आणि कोणात कॉमन आहे? जे 40-50 वर्षाच्या वरचे लोकांना हाय बीपीचा त्रास आहे. ह्याच्याशिवाय दुसरा जो लकवा आहे तो फेसचा पॅरालिसिस, ज्याला मी बेल्स पाल्सी म्हणतो. जर आपलं शरीर ओलं असताना त्याला गार वारं लागलं शरीराला, तर एक तर अर्धांगवायू होऊ शकतो किंवा चेहऱ्याचा लकवा, म्हणजे हा चेहरा जो होतो असा होऊ शकतो, ज्याला बेल्स पाल्सी म्हणतो. आता माझ्याकडे हैदराबादला एक मुलगी आली होती, तिने आंघोळ केली, डोक्यावरून पाणी हे केलं, केस धुतले आणि पंख्याखाली वाळवायला बसले. ओलं शरीर त्या पंख्याच्या हवेने ती लगेच तिथं जाऊन असं वाकडं झालं. तिच्याकडे नातलगाची आमच्याकडे ट्रीटमेंट चालू होते, तो लगेच घेऊन आला. फक्त 20 मिनिटाच्या ट्रीटमेंटमध्ये ती 100% नीट झाली. तर चेहऱ्याच्या लकव्याला सुद्धा खूप चांगला उपचार आहे. याच्याशिवाय दुसरा लकवा म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये जर पाठीचा मणका मोडला, कणा मोडला, तर स्पायनल कॉर्ड पूर्ण दबून जातो किंवा रप्चर होतो. आणि तिथून खाली समजा इथे झालं, इथे फ्रॅक्चर झालं तर दोन्ही हात आणि दोन्ही पायाचा लकवा होतो. किंवा खाली पाठीत झालं तर दोन्ही पायाचा होतो. आणि या दोन्ही केसेसमध्ये लघवी आणि शौचाचं नियंत्रण राहतं. लघवी शौच आणि सेक्स. जसं एखाद्या रस्त्यावर तर पूल पडला, इकडची गाडी तिकडे जाणार नाही, तसं फ्रॅक्चर झालं, इथं झालं की खालचा पार्ट पूर्ण जातो. या 2 पाय गेले त्याला म्हणतो पॅराप्लेजिया, आणि दोन्ही हातात दोन्ही पाय गेले त्याला म्हणतात क्वाड्रिप्लेजिया. यासाठी सुद्धा आमच्याकडे खूप चांगला उपचार आहे. ॲलोपॅथी त्याला काहीच करू शकत नाही. वी लिव्ह इट टू गॉड, नॅचरल रिकव्हरी. आमच्याकडे एक पेशंट होता, औरंगाबादच्या जवळ गंगापूर म्हणून गाव आहे. 32 वर्षाचा माणूस, ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा 12व्या थोरेसिक 12 मणक्याचे 6 तुकडे झाले, स्पायनल कॉर्ड पूर्ण डॅमेज झाला. तर ॲलोपॅथीवाल्याने त्याला क्लिअर सांगितलं की आम्ही ऑपरेशन करू, पण ऑपरेशन करून सुद्धा तुम्ही चालू शकणार नाही, कारण स्पायनल कॉर्ड डॅमेज झालेला आहे. तो माझ्याकडे आला. मी म्हणलं बाबा, आम्ही ज्याला सायन्स म्हणतो, अकॉर्डिंग टू नोन सायन्स, म्हणजे आपण ज्याला शास्त्र म्हणतो, मेडिकल सायन्स, त्याप्रमाणे हे नीट होऊ शकत नाही. पण अकॉर्डिंग टू मी, अकॉर्डिंग टू डॉक्टर लोहिया, आपल्याला फक्त 10% गोष्टी माहिती, 90% आम्ही अंधारात चाचा पुतो इकडे तिकडं. तर नो सायन्स इज ओनली 10%. मी त्याला म्हणलं की माझी स्वतःची पद्धत आहे, तुझी इच्छा असेल तर मी तुला नीट करतो. फक्त 8 दिवसात 100% चांगला झाला. 12व्या मणक्याचे 6 तुकडे झाले, 8 दिवसात पूर्ण आमच्याकडे नीट झाला. नंतर आमची औरंगाबादला जागतिक परिषद होती, सगळ्या जगातले डॉक्टर आले होते. माझे बरेच स्टुडंट जे आहेत ते ॲलोपॅथीचे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. तर ही केस आम्ही दाखवली तिथे. सगळ्याला आश्चर्य वाटलं की याचे 6 तुकडे झाले, स्पायनल कॉर्ड रप्चर झाला, हा नीट कस काय झाला. चीनचा डॉक्टर आला, त्यांनी बुक्या मारून पाहिलं त्याला, खाली बस ओठ, आणि त्याला विचारलं की कॅन यू लिफ्ट वेट, वजन उचलता येतं का. तो म्हणला मी किराणा दुकानदार आहे, ॲक्सिडेंटच्या आधी मी 70 किलोचं पोतं पाठीवर घेत होतो. ॲक्सिडेंट झाला, मणका मोडला, डॉक्टर लोहियांनी इलाज केला, आता मी 120 किलोचं पोतं पाठीवर घेऊ शकतो. तर तिथे काय झालं, नंतर एक ॲलोपॅथीचा माझा स्टुडंट, तो म्हणला कॅन यू एक्सप्लेन द केस. मी म्हणलं आपण जेव्हा पेशंटला पाहतो, पेशंटचा उपचार करतोय आपण, MRI किंवा पुस्तकाचा करत नाही. पुस्तकाप्रमाणे किंवा MRI प्रमाणे हे नीट नाही व्हायला पाहिजे. पण नीट झालेला माणूस तुमच्या समोर उभा आहे ना. ज्या रेडिओलॉजिस्टने याचा MRI केला होता तो पण आला होता. तो मला म्हणला की याचं, त्याला म्हणलं की रिपीट, परत आपण दुसरा MRI करून पाहू की काय झाला. तो म्हणला की तुझा खाज असेल तर तुझ्या पैशाने कर, मी एक खडकू देणार नाही, मला काय करायचं. ते 6 तुकड्याचं काय झालं याच्याशी मला काय घेणं. मी पळतो 120 किलो उचलतो, मला काय करायचं MRI.
तर लकव्यामध्ये चांगला उपचार आहे फार. निश्चितच लकव्याबद्दल आपण जाणून घेतलंच. अस्थमा हा एक जो आजार आहे किंवा जुनाट सर्दी, बऱ्याच वेळा आपल्याला इन्हेलर वापरावा अस्थमा लागतो. जो असतो, जर आपण दमा म्हणतो, हा जनरली हेरिडिटरी असतो. आणि हेरिडिटरी म्हणजे ॲलर्जी असते, ॲलर्जी हेरिडिटरी असते. ॲलोपॅथिक दुर्दैवाने ॲलर्जीला टेम्पररी उपचार करू शकतो आम्ही, कायमस्वरूपी जात नाही. तर ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही ॲलर्जी कायमस्वरूपी नीट करू शकतो. आणि अस्थमाचे कमीत कमी 90% पेशंट त्यांचा कायमस्वरूपी दमा नीट होतो. त्यांचा रुटीनली ते पंप घेत असतात, तर ते सुटून जातो. त्यांचा खूप चांगला उपचार आहे अस्थमाला, ॲलर्जीला, किंवा ज्यांना नेहमी कायम सर्दी होते, नाक गळत राहतं, किंवा ज्यांना ॲलर्जीमुळे खाज येते शरीरावर, अर्टिकेरिया किंवा सोरियासिस नावाचा आजार आहे अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी. असे चट्टे येतात, खूप खाज येते, आणि असं केलं तर भुसा येतो डॅन्ड्रफ सारखा. अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी ते नीट होत नाही. आम्ही त्याला ऑटोइम्यून म्हणतो. ॲक्युपंक्चरमध्ये मी कितीतरी केसेस कायमस्वरूपी नीट केल्यात सोरियासिस. ओके. आणि गुडघ्याच्या वेदना असह्य झाल्यावर आपण ऑपरेशनचा सल्ला देतात डॉक्टर, तर ते टाळू शकतो का? मुळात गुडघेदुखी हा पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस आहे. आपलं वय जसं वाढतं तसं गुडघ्यामध्ये जे वंगण असतात, ज्याला आम्ही सायनोइल फ्लुइड म्हणतो, ते फ्लुइड कमी होतं. आणि त्यामुळे बसून उठताना किंवा जिना चढताना वरचं आणि खालचं कार्टिलेज एकमेकाला घासतं, त्यामुळे पेन होतो. याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो ॲलोपॅथीमध्ये. ॲलोपॅथीत आम्ही वंगण वाढवू शकत नाही, आम्ही पेन किलरच्या गोळ्या देतो. पेन किलर म्हणजे काय की 4 ते 6 तास मेंदू बधीर होतो, पेन असतो पण पेशंटला कळत नाही. जसं तुमच्या घरात साप निघाला, आम्ही म्हणतो डोळे बंद करा म्हणजे साप दिसणार नाही. आणि मेन हे कारण आहे ज्यासाठी मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस सोडली, कारण मला वाटायचं हे चुकीचं आहे की साप दिसतोय म्हणतो डोळे बंद करा, साप दिसणार नाही. ॲक्युपंक्चर साप मारू शकतो नाही. बरोबर. तर आमच्याकडे खूप लोक हे गुडघ्याचं ऑपरेशन टाळण्यासाठी येतात. इथं शिवसेनेच्या एक माजी आमदार नीला देसाई, फार सिनियर आमदार आहेत, त्यांना मांडी घालता येत नव्हती, पायऱ्या चढता येत नव्हत्या. आमच्याकडे 100% नीट झाल्या. गुडघेदुखीसाठी तर आम्ही हमखास ऑपरेशन टाळू शकतो, कमीत कमी 90-95% केसेसमध्ये. आणि तसंच दुसरं मानेचे ऑपरेशन जे असतात, वयाप्रमाणे वय जसं वाढलं ना तसं इथे स्पॉन्डिलोसिस होतो. याला म्हणतो आम्ही सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मानेत, आणि कमरेमध्ये होतो त्याला म्हणतात लंबर स्पॉन्डिलोसिस. स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय की तिथले वंगण कमी होतं आणि ते मणके जे असतात त्याला वाकडे तिकडे काठी फोडतात आणि मग पेन होतो. इथं जर असेल सर्वायकल तर तो स्लिप डिस्क होऊ शकते. इथं स्लिप डिस्क जर झाली तर इथलं दुखणं हातात जातं, एका किंवा दोन्ही हातामध्ये. हात जड पडतात, हळूहळू हात बारीक होतात, दुखतात, जड पडतात आणि ताकद कमी होते हातातले. तर याला आम्ही ॲलोपॅथीमध्ये ऑपरेशन करत असतो. आणि कमरेत झालं, सुरुवातीला कंबर दुखते, नंतर कमरेत स्लिप डिस्क होते. जनरली L4 L5 किंवा L5 S1 या म्हणते स्लिप डिस्क होते कमरेत. आणि स्लिप डिस्क झाली की ते दुखणं पायात जातं, मानेचा हातात येतं, कमरेचं पायात जातं स्लिप डिस्क झाली तर. आणि त्याला आम्ही सायटिका म्हणतो. पायात जेव्हा दुखणं जातं आम्ही म्हणतो सायटिका. या दोन्ही केसमध्ये इथं असो की खाली असो ॲलोपॅथीत ऑपरेशन करत असतात. आणि हे ऑपरेशन खूप रिस्की असतं, कारण या ऑपरेशनमध्ये आम्ही ती डिस्क जी आहे बाहेर आलेली ती कापून काढतो आणि मणक्याचा काही पार्ट लॅमिना म्हणून असतो तो लॅमिना कट करतो. हे कट करत असताना नर्वला जर धक्का लागला तर पॅरालिसिस म्हणजे कमरेचं किंवा इथलं ऑपरेशन आहे, आणि जर नर्वला धक्का लागला तर पॅरालिसिस होणे, लघवी शौचाचं कंट्रोल जाणं हे कॉमन कॉम्प्लिकेशन आहेत. आणि ऑपरेशन करणारा कितीही एक्सपर्ट असला याची गॅरंटी परमेश्वर सुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे लोक आधी हाडाच्या डॉक्टरकडे जातात, त्यांनी ऑपरेशन सांगितलं की आमच्याकडे येतात आणि आम्ही हे ऑपरेशन टाळू शकतो. कारण मुळात काय की आम्ही वंगण वाढवू शकतो. जसं गुडघेदुखीमध्ये गुडघ्यात वंगण वाढवतो ते ऑपरेशन टाळता येतं. इथं आम्ही कमरेत किंवा मानेत जिथं हे गादी बाहेर आली तिथे वंगण वाढवतो, ती गादी वंगण वाढवतो, त्यामुळे दबलेल्या शिराया मोकळ्या होतात. मला स्वतःला L4 L5 आणि L5 S1 स्लिप डिस्क झाले. हैदराबादच्या एअरपोर्टवर मी अचानक कोलॅप्स झालो, मला उभाच राहता येईना. 4 लोकांनी विमानात टाकलं, व्हीलचेअरवर घरी आलो. 15 दिवस मला उभा राहता येत नव्हता. प्रत्येक जण मला ॲडवाइस देत होते की ऑपरेशन करून घ्या. ऑपरेशन केलं नाही, फक्त ॲक्युपंक्चरने मी 100% चांगला आहे. मी सगळ्या जगात फिरतो, अनेक देशात प्रोफेसर आहे आणि भारतात आमचे 15 क्लिनिक आहे, दिल्ली मुंबईपासून खालपर्यंत.
भरपूर प्रवास, मला अजिबात काही त्रास नाही. तर आमच्याकडे हे सगळे ऑपरेशन, गुडघ्याचं ऑपरेशन, मानेचं ऑपरेशन, कमरेचं ऑपरेशन टाळू शकतो. याच्याशिवाय अजून एक कॉमन ऑपरेशन म्हणजे कोरोनामुळे काय झालं की कोरोनामध्ये स्टेरॉइड खूप जास्त देण्यात आले लोकांना, आणि त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून आपलं खुब्याचं हाड जे असतं, हेड ऑफ फिमर, ते खराब होतं त्या स्टेरॉइडने. आणि त्यामुळं मग हे गोल जो असतो हेड ऑफ फिमर, गोल, तर ते खराब होतं आणि मग माणूस लंगडायला लागतो. आणि ॲलोपॅथीनं आम्हाला त्याचं हेड ऑफ फिमर रिप्लेस करावं लागतो. आपल्या साध्या भाषेत बॉल म्हणतात, फिमरचा बॉल बदलावा लागतो. तर आता कोरोनाच्या नंतर इतक्या केसेस येतात एव्हीएनच्या, डॉक्टर सांगतात, ऑर्थोपेडिक एक्सरे करतात, सांगतात बॉल बदलावा लागेल. ते टाळण्यासाठी खूप येतात आणि मेजॉरिटी लोकांचे आम्ही चांगले केलेत. माझ्याकडे एक नाशिकचा पेशंट होता, ते कोरोनाच्या स्टेरॉइडमुळं बॉल त्याचे दोन्ही घासले होते, त्याला चालता पण येत नव्हतं. आमच्याकडे औरंगाबादला हॉस्पिटल पेशंटची राहायची सोय आहे. तर दर महिन्यात 10 दिवस 4 महिने आला, 4 महिन्यात पूर्ण नीट झाला. नंतर नाशिक ते तिरुपती बालाजी आणि तिरुपती ते नाशिक असा 5000 किलोमीटर त्यांनी सेफ ड्रायव्हिंग केले. आणि नाशिकच्या जवळचा डोंगर चढून स्वतः उतरला. त्याचा आम्ही फेसबुकवर पण टाकलं होतं त्याचा इंटरव्ह्यू. निश्चितच. अगदीच मला या ॲक्युपंक्चर बद्दल अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया. हाडांचे अजून असे काही विकार आहे ज्याच्यावरती ॲक्युपंक्चर, ज्याला आपण रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणतो, हा कॉमन प्रॉब्लेम आहे. अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी हे कायमस्वरूपी नीट होत नाही, आम्ही आयुष्यभर स्टेरॉइड देत असतो. ॲक्युपंक्चरमध्ये रुमेटॉइड आर्थरायटिस मेजॉरिटी लोकात कायमस्वरूपी नीट होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त टेनिस एल्बो आहे किंवा फ्रोझन शोल्डर आहे किंवा टाच दुखणं आहे, हाडाचे सगळेच विकार आपण नीट करू शकतो. आणि हार्ट पेशंटला कसं फायदेशीर ठरतं? हार्टमध्ये आता कॉमन जो प्रॉब्लेम आहे, एक तर हार्टची पंपिंग कमी होणं, त्याच्यामुळे पायावर सूज येते, चालताना दम लागतं. याला मी ॲलोपॅथी मध्ये कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणतो. आणि त्याला कायमस्वरूपी काहीच नाही, टेम्पररी उपचार आहे. ॲक्युपंक्चरमध्ये मी हे CCF चे अनेक पेशंट कायमस्वरूपी नीट केलेत. दुसरं कॉमन म्हणजे ब्लॉकेजेस, हार्टच्या आर्टरीमध्ये ब्लॉकेजेस झाले, आम्ही काय करतो, एन्जिओग्राफी करतो आणि एक ब्लॉक असेल त्याला एन्जिओप्लास्टी करतात, आणि 3 किंवा जास्त ब्लॉक असतील तर बायपास करतात. हे टाळण्यासाठी पूर्ण भारतातून आमच्याकडे पेशंट येतात आणि मी एन्जिओप्लास्टी किंवा हे आम्ही टाळू शकतो. इथे दादरला माझ्याकडे पेशंट होता, 2.5 मिनिट चाललं की त्याला बसावं लागायचं, दम लागायचा. 3 आर्टरी ब्लॉक होत्या. मी स्वतः त्याला 10 मिनिटं समजावलं की कधी मरशील, करून घ्या ऑपरेशन. म्हणला नाही, मला मेलो चालेल पण ऑपरेशन नाही करायचं. मी त्याला म्हणलं रोज फास्ट वॉकिंग करून चेक कर की किती वेळ चालू शकतो. आम्ही आधी तो 2.5 मिनिटच चालायचा, आम्ही ट्रीटमेंट चालू केलं, हळूहळू वाढत गेले. 6 महिन्याने मी त्याला म्हणलं किती वेळ चालता था, म्हणला साहेब 1 तास चालतो, नंतर थांबावं लागतं. म्हणलं का थांबावं लागतं, म्हणलं माझे गुडघे दुखतात म्हणून थांबावं लागतं. अरे वा. हार्टला चांगलं आहे. आमच्याकडे डायलिसिस टाळण्यासाठी किंवा किडनी ट्रान्सप्लांट टाळण्यासाठी सुद्धा लोक येतात. डायबिटीसचे जे कॉमन कॉम्प्लिकेशन असतात की काही लोकांची किडनी खराब होते, काही लोकांचा डोळ्याचा पडदा खराब होतो, काही लोक इम्पॉर्टंट होतात किंवा लोकांना डायबिटिक न्यूरोपॅथी होते, या सगळ्याच कामासाठी लोक आमच्याकडे येतात. आणि मी एक स्त्री आहे म्हणून विचारते की स्त्रियांचे बरेच विकार असतात, पाळीचे आजार असतात किंवा PCOD सारखे, तर त्याविषयी काय सांगा? गायनेकोलॉजीच्या मी ॲलोपॅथीमध्ये मेनली आमची प्रॅक्टिस गायनेकोलॉजीच होती. मी जे करत होतो इथे ती तात्पुरती होती. याच्यामध्ये स्त्रियांचे सगळेच विकार, स्त्रियांचे विकार काय असतात, पाळी न येणे किंवा इरेग्युलर पाळी येणे किंवा ब्लिडिंग जास्त होणे किंवा ब्लिडिंग कमी होणे, सगळे हार्मोन्सशी रिलेटेड असतात. ॲलोपॅथीत आम्ही हार्मोन देतो, तात्पुरता फायदा होतो. इथे आम्ही हार्मोनल बॅलन्स परमनंट करू शकतो, त्यामुळं पाळीच्या सगळ्या विकारासाठी याचा फायदा होतो. आणि दुसरं म्हणजे इनफर्टिलिटी म्हणजे मूलबाळ न होणे, तर आम्ही नवरा आणि बायको दोघांचे तपासणी करतो. ज्याच्यामुळे दोष आहे तो आम्ही आधी शोधतो की दोष कुठे आहे आणि कायमस्वरूपी नीट होतो. मी आधी जेव्हा ॲक्युपंक्चर करत होतो परळीला, माझ्याकडे त्यावेळेला मी ॲलोपॅथी ॲक्युपंक्चर दोन्ही करत होतो. तर माझ्याकडे एक पेशंट होता, त्याला ॲझोस्पर्मिया होता, म्हणजे स्पर्मच तयार होत नाही. तर ॲलोपॅथीप्रमाणे इट इज इनक्युरेबल. तर तुम्हाला म्हणलं सर तुम्ही नवीन शास्त्र शिकून आले, माझ्यावर काहीतरी करा. मला काहीच कॉन्फिडन्स नव्हता, पण 3 महिन्यामध्ये आमच्या उपचारानंतर त्याची बायको प्रेग्नंट झाली
आता म्हणून तर आम्ही याचं सिमेन अनालिसिस केलं आणि याचे जंतू जे झिरो होते ते 3 महिन्यानंतर 20 मिलियन पर ml इतके झाले विथ मोटिलिटी 70%. म्हणजे याचंच लेकरू ते आहे सिद्ध झालं. नंतर 3 त्याच्या डिलिव्हरी आमच्या हॉस्पिटलवर झाल्या, कारण आमचं मॅटर्निटी प्रॅक्टिस होती. आम्ही स्वतः बाळात बंद केले 3. नंतर ते म्हणलं साहेब आता लय झालं, आता बंद करा. तर त्याचं कुटुंबीयांचं ऑपरेशन पण मी स्वतः करून दिलं. बंद असलेलं चालू केलं आणि पुन्हा बंद केलं. अगदीच. आजकाल पीसीओडी नावाचा कॉमन प्रॉब्लेम पॉलिसिस्टिक ओव्हरी. मी जेव्हा गायनिक प्रॅक्टिस करत होतो तेव्हा नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, पण आजकाल इतकं कॉमन आहे. कदाचित ती लाईफस्टाईल चेंज झाली, खाणेपिणे राहणे, त्याचा परिणाम असेल की या पीसीओडीच्या मुलींना पाळी येत नाही किंवा इरेग्युलर येते, ब्लिडिंग होत नाही, मूड स्विंग खूप जास्त होतात, कभी खुशी कभी गम, चेहऱ्यावर केस येतात आणि लठ्ठपणा वाढतो, वजन वाढतं. याला ॲलोपॅथीत कायमस्वरूपी काहीच नाही. आम्ही तात्पुरत्या गोळ्या देतो की वजन वाढतं, डायबिटीसच्या गोळ्या, मूड स्विंग होतात, झोपेच्या गोळ्या. इथे आम्ही कायमस्वरूपी उपचार करू शकतो मेजॉरिटी केसेसमध्ये. आता 100% कुठं काहीच नसतं, पण मेजॉरिटी लोकांच्या पीसीओडीला आमच्याकडे खूप चांगला फायदा आहे. याच्याशिवाय मी स्वतः कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर जगामध्ये चालू करणारा मी पहिला ॲक्युपंक्चरिस्ट आहे. मी आधी ब्युटिशियनसाठीचे क्लासेस पण घेत होतो. आमचा कोर्स होता कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर. म्हणजे हे जे सुरकुत्या येतात ते कमी करणे, लठ्ठपणा कमी करणे, काळे डाग कमी करणे. आम्ही तर बॉडी शेपिंग पण केली लोकांचे. निश्चितच. सेलिब्रिटीज सुद्धा तुमच्याकडे येतात असं म्हणाला, अगदी थोडक्यात. पुष्कळ सेलिब्रिटी येतात, फक्त ते लोकांना सांगत नाही कारण त्याचं. सचिन तेंडुलकर माझा पेशंट आहे, सानिया मिर्झा फिल्म स्टार, आपली टेनिस स्टार ती पेशंट आहे, दिवंगत मनोज कुमार क्रांती पिक्चर, उपकार पिक्चर, ते तर माझे भक्त होते. त्याने कविता लिहिली माझ्यावर. मनोज कुमारचा पूर्ण मणका खराब झाला होता, स्पाईन. आमच्याकडे औरंगाबाद येऊन झाले ट्रीटमेंटसाठी. त्याने तर कविता लिहिली, प्रकाशित पण झाली. बिरजू महाराज माझे पेशंट, कथक नृत्यवाले. सेलिब्रिटी येतात, तसं काहीच प्रॉब्लेम नाही. ॲक्युपंक्चर मध्ये बरेचसे पुस्तकं पण लिहिले मी, सगळ्या बऱ्याच जगात शिकवतो, 16 देशात प्रोफेसर आहे. आता कोरोनामुळे ऑनलाईन चालू आहे आणि भारतात माझे 15,000 स्टुडंट आहेत. माझं बरेच पुस्तकं लिहिली मी, जसं आता हे डॉक्टरसाठी पुस्तक आहे बेसिक कोर्ससाठी ॲक्युपंक्चरचं, आणि त्याच्यानंतर हे पुस्तक पण ॲक्युपंक्चर प्लस ॲलोपॅथी कॉम्बिनेशन आहे. हे पुस्तक ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर आहे, एकदम जगात सगळ्यात लास्ट ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर. आणि पब्लिकसाठी, कॉमन मॅनसाठी अनेक रोग तुम्ही ॲक्युप्रेशर म्हणजे फक्त बोटाने दाबून घरच्या घरी नीट करू शकता. 50 रोग. हे पुस्तक आहे ॲक्युप्रेशर. हे मराठी, हिंदी, गुजराती सगळ्या भाषेत, इंग्लिशमध्ये पण आहे. आणि हे जर्मनीत सुद्धा आम्ही 10,000 पुस्तकं विकले. निश्चितच निश्चितच. खरंच म्हणजे ॲक्युपंक्चरमुळे अनेक आजार आपण बरे करू शकतो. तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.